निश्चितपणाने रोहित पवारांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. मी हा दौऱ्यावर असल्यामुळे आणि सगळे अनेक ठिकाणी भेटी असल्यामुळे मला त्यांची पत्रकार परिषद किंवा त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, ती पाहिलेली नाही मी, पण मी जरूर माहिती घेईन. त्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. खरं तर ज्या दिवशी घटना घडली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि म्हणून आदरणीय दादांच्या या अपघाताच्या संदर्भातली तातडीने पारदर्शकपणे चौकशी व्हावी ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे करत असताना त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री यांना पत्रव्यवहार करत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा पाठपुरावा करत असताना त्या अनुषंगाने काल पुन्हा एकदा आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती. मी कालपासून भंडारा, आज चंद्रपूर आणि परवा गडचिरोली या जनसुनावणीच्या निमित्तानं या भागामध्ये दौऱ्यावरती आहे. काल भंडारा जिल्ह्यामध्ये आमच्या 66 तक्रारींची जागी सुनावणी झाली आणि या पॅनलच्या दरम्यान जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, विधी सेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी या समवेत सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे अनेक वर्षानुवर्ष महिनोन्महिने प्रलंबित असलेल्या केसेस आम्ही या निकालात काढू शकू याचं मला समाधान आहे. आमच्या राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबईला आहे. मुंबईपर्यंत ह्या सगळ्या महिला येऊ शकत नाहीत, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना न्याय देण्याची भूमिका या जनसुनावणीच्या माध्यमातून घेतोय आणि म्हणून आयोग आपल्या दारी हा उपक्रम गेले 4 वर्षामध्ये राबवत असताना दुसऱ्यांदा महाराष्ट्राचा हा दौरा मी करते. आपल्या माध्यमातून मला चंद्रपूर जिल्ह्यातील महिला भगिनींना आवर्जून सांगायचंय, तुमच्या ज्या काही तक्रारी असतील तर त्या जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. आज आमचे पॅनलिस्ट या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या तक्रारीचं निवारण आम्ही जरूर करू. त्याच पद्धतीने हेल्पलाईन नंबर सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार नोंदवली जाते, त्याचा सुद्धा आपण उपयोग करावा. बीट मार्शल, दामिनी पथक, भरोसा सेल, समुपदेशन केंद्र आणि वन स्टॉप सेंटर यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला न्याय देण्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू केलेली आहे. कोणत्याही व्यासपीठाशी आपण जरूर संपर्क साधा, पण अन्याय अत्याचाराला सामोरं न जाता त्या विरोधात आवाज उठवत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत हा संदेश मला निश्चितपणाने आपल्या माध्यमातून द्यायचा.